तर मंडळी गुड मॉर्निंग. आज एवढी तब्येत खराब आहे ना मंडळी, पर अक्षरशः डोकंही दुखते, तापही आलाय, हालत बेकार आहे, लई दुखते. पर मी आज कामालाच नाही गेले, कारण परत दुपारी घरी येण्यापेक्षा कामाला नाही गेलेलं बरं मंडळी. म्हणून मी आज कामालाच नाही गेले, तब्येतच नाही बरोबर, अंग पण गरम लागते लई, डोकं पण दुखते लई, आणि पायाला आहे ना इथं थोडी जखम झाली आहे, इथं थोडीशी जखम झाली आहे. त्या जखमेमुळे ना इथं आहे ना, इथं लय मोठा असा गोळा आला आहे मंडळी, काही सांगत. त्याच्यामुळं ताप पण आला आहे, आणि हे किती छोटंसं आहे, एवढंच आहे लागलेलं, काय लागले काय माहिती. त्याच्यामुळं सुद्धा खूप दुखते. पर अक्षरशः आहे ना असं नुसतं अंग भरून आले, झोपले, सकाळपासून उठलेच नाही, कारण तब्येतच नाही बरोबर. कशा आहात? तुमचा चहा नाश्ता झाला मंडळी? मी तर चहा नाही घेतला, काहीच नाही केलं, भाकरी केल्यात 4-5, आणि भाजी पण नाही बनवली अजून. आता पोरीला म्हणलं तू बनव, कारण मला उठताच येत नाही, लय दुखते, तब्येतच नाही बरोबर, आणि वातावरण बरोबर नसल्यामुळं ऊन पण खूप लागलं, आणि म्हणजे ताप पण आल्यासारखं वाटतंय बघ, खूप बरंच नाही वाटत, असं सारखं झोपूशी वाटते, खाली पडूशी वाटते. कामाला तर जाणं गरजेचंच आहे, पण काय करणार ना, तब्येतच नाही बरोबर, तर काय करणार, विलाजच नाही. चला मंडळी, म्हटलं आता व्हिडिओ काढा, कारण व्हिडिओ टाकायलाच नसतात, तर शेतातले व्हिडिओ किती काढणार, किती म्हणजे गॅलरी भरून जाते ना, एवढे व्हिडिओ काढायला हेच नसते, ठेवायला म्हणजे काढतच नाही जास्त, शेतात नाही जमत जास्त काढायला, कारण शेतकरी ओरडतात ना, त्यामुळं नाही काढत. त्याच्यामुळे मला आता व्हिडिओच नाही टाकायला. चला एखादा व्हिडिओ तरी बनवू आणि टाका. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.